नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, उत्तर प्रदेश मधील एमबीबीएस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होते। ते म्हणजे 18 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची मुदत होती ती आज मी 28 जुलै 2025 दिवशी सांगतो की उद्या म्हणजे 29 जुलै 2025 पर्यंत 2 लाख रुपये आणि 2000 रुपये भरून संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी 29 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यानंतर जे पहिल्या राऊंडचं शेड्यूल आहे ते मात्र डिक्लेअर आज झालेलं आहे। त्यामध्ये डेट ऑफ मेरिट लिस्ट डिक्लेरेशन म्हणजेच आपल्याला कॉमन मेरिट लिस्ट जी काही सर्वांची असेल ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पेमेंट भरलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला 30 जुलै 2025 या दिवशी होणार आहे। डेट ऑफ ऑनलाईन चॉईस फिलिंग आपल्याला करण्यासाठी मात्र 31 जुलै 2025 पासून ते 4 ऑगस्ट 2025 च्या 2 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचे कॉलेजेसची जर संख्या पाहायला गेली तर 36 एवढी आहे। 10,77,000 पासून ते 14,74,000 पर्यंत 13,74,000 पर्यंत फीज या ठिकाणी। काही कॉलेजेसची फी जवळपास 28,000 वाढले, काही कॉलेजची 2.5 लाखांनी फीज वाढलेली। दरम्यान 12 ते 14 15 लाखाच्या आसपास 300 ते 350 मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन आजपर्यंत मिळालेलं आहे। पहिल्या राऊंड मध्ये मेरिट खूप कमी असतं, पुन्हा राऊंड याच्यामध्ये मेरिट वाढत असतं। याच्यासाठीची जी काही चॉईस फिलिंग आहे ती आपल्याला 31 तारखेपासून ते 4 तारखेच्या दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्सेस द्यायचे आहेत। त्यानंतर अलॉटमेंटचा रिझल्ट जो आहे तो मात्र 5 ऑगस्ट 2025 ला लागेल आणि डेट ऑफ डाउनलोडिंग द अलॉटमेंट अँड ऍडमिशन म्हणजे तुम्हाला तुमचं जे लेटर अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करायचे आणि तुम्हाला कॉलेजवरती जाण्यासाठीचा जो वेळ आहे तो मात्र 6 ऑगस्ट 2025 पासून ते 9 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे। त्याचबरोबर डाउनलोडिंगसाठी पण तो पिरियड आहे आणि 8 दिवसाचा पिरियड आहे। त्याचबरोबर जे काही ऍडमिशनसाठी मात्र 11 ऑगस्ट 2025 पासून ते उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध होणारा जो दिवस आहे तो म्हणजे 11 ऑगस्ट 2025 पासून 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्ष ऍडमिशन घ्यायचं आहे। जे काही फीज स्ट्रक्चर आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला उत्तर प्रदेशमधल्या एमबीबीएस कॉलेजमध्ये आपल्या नोडल सेंटरवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे। 30 तारखेला आपल्याला कॉमन मेरिट लिस्ट लागेल। 31 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत 5 दिवसात आपल्याला चॉईस फिलिंग द्यायचे आणि त्यानंतर मात्र ऍडमिशनसाठी मात्र संधी जी उपलब्ध होते ती मात्र 6 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आपल्याला आहे। एकंदरीत पहिल्या राऊंडचं शेड्यूल हे उत्तर प्रदेशमधल्या एमबीबीएस साठीचं आणि बीडीएस साठीचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपये डिपॉझिट भरले अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र डेंटलसाठी किंवा बीडीएस साठी अप्लाय करता येऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2 लाख रुपये भरले अशा विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस साठी चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे। पहिल्या राऊंडचं एमबीबीएस इन उत्तर प्रदेश किंवा बीडीएस इन उत्तर प्रदेशचा ज्या राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे ते संदर्भात तुम्हाला देण्यासाठी आलो होतो। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।